राम राम मंडळी. आता पावसाच्या रानात बी काही कामं चालणार. मग लय दिवस झालं देशी कोंबड्याचा बेत करायचं ठरलं होतं. मग आता सगळीच मोकळी यायचा म्हटलं, चला तर मग आता देशी कोंबड्याचा झणझणीत बेत आपण डोंगराकडलाच करूया. हे आमचं दत्तांना जोडीदार आणि भाऊ काय तुम्हाला माहितीच आहे, थोरलं भाऊ. राम राम. आणि ह्यो पोरगा आहे बघा आमचा. दोन कोंबडा आणायचं म्हणून गेलतो एक ठिकाणी, पण तिथं एकच कोंबडा होता म्हणून एक कोंबडा आणि एक कोंबडी घेऊन आलो बघा. ही कोंबडा आणि कोंबडी कापून ऊन पाण्यात घालून ह्याची पक्क काढून घेतल्यात. आता ह्याच्या अंगावर बारीक बारीक पक्क राहिलेली जाळावर धरून भाजून घेतो. घाला काटके सगळी सगळी घाला. त्या डोंगराकडला वारलंय लागते. अशी बारकी बारकी काटकं घातल्याशिवाय बी जाळ मोठा होत नाही. असं देशी कोंबड्याचा जर आरावर भाजून जर रसा केला असा तर रसा लय भारी होतोय. त्या कोंबड्या जाळावर भाजतील तसं ह्याला तेल कसं सुटायला लागलं बघा. हे त्या कोंबड्यांचं भाता काढायचा नाही. आता भाजून घेतल्या त्या कापून घेतो, सुट्ट्या करतो सगळ्या. हा आता जरा फोडणीला जरा कांदा चिरून घेतो. तू कोंबडी तोडायला कवर ये चिरून घेतलं म्हणजे आवडते सगळे. जरा जर काहीतरी केलं तर बॉयलर कोंबड्यासारख्या देशी कोंबड्या लय मोठ्या नसत्यात आणि त्याचं चिकन लय पडत नाही. खरं असं देशी कोंबड्या जर तुम्ही आराव भाजून त्याचा रस्सा केला असा तर रस्सा लय भारी होतोय. त्याचं पीस कमी असलं तर चालतंय, खरं त्याचा रस्सा लय चांगला लागतोय. हे आता चिरुस्तर करुस्तर जरा पातेले तर जरा त्या चुली ठेवतो गरम व्हायला. हे 2 किलो होईल एवढं चिकन पडलंय. आता हे चिकन धुवून घ्यायचं नाही, हाय असंच फोडणी टाकायचं. आणि आता जर याला परत धुवून घेतला असा तर हे चवीला चांगलं लागत नाही आणि ह्याचं तेल बी सुटलेलं अंगचं ते पाकच निघून जातंय. गरम झालंय, आता तेल ओततो पातेलात. अण्णांच्या आणि त्या दत्ता अण्णांच्या हस्तेच रसा करायचा आहे म्हणून त्या दोघांची म्हणलं तुम्हीच आज रसा करायचा चिकनचा. 2 चमचे आता जिरं टाकतो. जो बारीक चिरलेला कांदा ह्यात टाकायचा. आता आता या चिकनला हळद मीठ लावून घ्यायचं. एक तेलात कांदा चांगला भाजलाय, ह्यात आता चिकन टाकायचं. आता आभाळ उतरलंय आणि डोंगर म्हटलं की नाही पावसाच्या आता लगेच येतात म्हणून आता ह्याच्यावर जरा पट्टी धरतो. आता याच्यावर परा झाकतो, पाणी ओततो. चिकनचा लालसरपणा आणि ह्याला
पाणी सुटतो तोवर ही काय हलवायचं नाही. आता ह्याचं जरा अंगचं पाणी सुटले काय बघतो. त्याचा लालसरपणा कमी होऊन त्याला पाणी कसं सुटलंय बघा. आता तेलाचं पाणी आहे. हा आता आणि जरा ह्याला झाकून ठेवतो. पावसाची तळक आली जरा आता पट्टी धरूया ही. पाणी ह्याच्यात ओततो. आता आम्हाला ह्यातलं कुणाला पाट्यावर सौदा वाटा येत नाही म्हणून तिनं घरातली येतानाच पाट्यावर सौदा वाटून दिलाय बघा. आता रस्सा करायला ह्यात सौदा भाजून घेतो. 4 पळ्या चटणी, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमच्यावर कसुरी मेथी. आता हे अण्णा या तेलात का नाही सगळं चांगलं भाजून घ्या. आता हे तेल चांगलं कडलंय ह्याच्यात हे मिसळून घेतो. ही चटणी जरा तेलात चांगली भाजून द्यायची. भाऊ घटकत ऊन पडलाय घटकत पाऊस पडलाय. हा होय मगाशी पावसाची तळक आली तर आता आणि ऊन पडलं बघा. आता येत नाही तळक. आता काय सांगता येत नाही त्याचं. आता ह्यात सौदा घालतो. आता ही सौदा तेलात गदगद शिजवून घ्यायचा. ही पाणी थोडं यात वतायचं. अण्णा पान खाताय काय? पान नको. आता ही मसाला एवढा चिकन मध्ये घालतो आणि मग पान खाऊया. हा मसाला बी चांगला आता आरावर गटगट शिजलाय बघा त्या कढईत. आता त्यात घालाशी वाट. आणि आता घालतो जरा परत मागे घ्या होती जी पाण्याची. चांगली खळखळून उकळी आणायची याला. आता आता या रश्याला चांगली खळखळून उकळी आल्याशिवाय त्याला चांगला कट बी येत नाही. प्रत्येकाच्या पाठीमाग काय नाही काहीतरी आफायचं. प्रत्येकाची कामं आहेत. रस्त्यात असं गाठ पडलं उभा उभी तरी 2 मिनिटं बोलायचं आणि आपल्या आपल्या नादाला लागायचं. असं कुठलं मिळतंय एक ठिकाणी बसून असं जेवण करून खायला. काय बघा तात्या तुम्ही बोललेलं तुझ्या पावसाला सवड दिली म्हणूनच असं सुचतंय सगळं. नाही तर काय आहे बाबा. कुठलं वय याला जमते असं डोंगराकडला आणि असं पाऊस नाही म्हणून सगळं जात नाही. एक नंबरचा प्रोग्राम झालाय बघा.
त्या देशी कोंबड्या आहेत त्या. मग असा का रसा देशी कोंबडी आता कुठं मिळते कोणीकडे बॉयलरच पाळली. बॉयलरचा रस्सा असा होत नाही. आता खाल्ल्यावर सांगा तुम्ही. बघा हे आता रस्त्याला खळखळून कशी उकळे आल्या. आता देऊ काय जरा प्याला टेस्ट बघता काय. हो रस्त्याला चटणी बरोबर आहे का बघा जरा पिऊन. ठीक आहे भाऊ. खाना रस्सा झालाय झणझणीत. सगळं व्यवस्थित आहे बघा. चटणी मीठ सगळं व्यवस्थित आहे. काय करायचं. देशी कोंबड्याचा रसा भाऊ तसा होतोच भारी. होय होय भारी झालाय. लय एक नंबर झालाय. आणि एक पळी देऊ काय तुम्हाला. हे नको नको आता जेवताना. अण्णा आता रश्याला चांगली उकळी आली हा. आता खाली उतरून घ्या आणि आपण आता बसून जीव सगळेजण. सगळी त्या सगळी जीव्याचा बसून आपण होय घ्या घ्या खाली उतरा दे. होय, आणि उतरूया. खाली उतरून ठेवा ते. सगळ्यांना बेतन. ये भाऊ. एक नंबर देशी कोंबड्याचा झणझणीत रस्सा झालाय बघा. हे एक नंबर रस्सा झालाय. हे भाऊ जरा रस्सा प्या की. हे प्याला की आधी. आवाजदार हवेला एक नंबरचा रस्सा लागतो बघा. काय मस्त जेवण झालंय. आणि जरा रस्सा प्या की. बरोबर पेटून आता रस्सा. हा हा रस्सा मस्त पैकी रस्सा झालाय बघा. नाही नाही एक नंबरचं जेवण. देशी कोंबड्याचा रस्सा चांगलाच होतोय आणि त्यात असं चुलीवर केलेलं डोंगराकडला लय चांगली चव आल्या बघा.
घ्या. भाकरी घ्या. एक नंबर चला.